अमेरिकेची आघाडीची लॉजिस्टिक कंपनी फेडेक्स हिने अमेरिकन सरकारविरोधात दाखल केलेला दावा हा केवळ शुल्क परतफेडीचा वाद नसून तो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणाच्या कायदेशीर वैधतेवर थेट प्रश्नचिन्ह उभा करणार आहे। ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा या कारणावर आधारित काही देशांवरील आयातीवर तातडीचे टॅरिफ लावले होते। यासाठी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ॲक्ट म्हणजेच IEEPA या कायद्याचा आधार घेण्यात आला होता। प्रशासनाचे म्हणणे होते की अमेरिकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण, वाढती व्यापार तूट नियमित करणे आणि स्थानिक उद्योगांना चालना देणे यासाठी हे उपाय आवश्यक आहे। मात्र सुप्रीम कोर्ट ऑफ युनायटेड स्टेट्स यांनी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट करण्यात आले की IEEPA अंतर्गत राष्ट्राध्यक्षांना व्यापक स्वरूपाचे व्यापार शुल्क लावण्याचा अमर्याद अधिकार नाही। अमेरिकन राज्यघटनेनुसार कर आणि शुल्क लावण्याचा मूळ अधिकार काँग्रेसकडे आहे। त्यामुळे कार्यकारी शाखेने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून दीर्घकालीन व्यापार धोरणे आखणे हे सेपरेशन ऑफ पॉवर या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे।